होत आहे। परंतु 10वीला असं झालं की निरोप समारंभ झाल्यावर पुन्हा त्याच कॉलेजला जावं लागलं आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं याची चिंता करायची गरज नाही। जसे देवेंद्रजी म्हटले होते मी पुन्हा येईन, तर मी सुद्धा पुन्हा येईल, त्याची चिंता करण्याची गरज नाही आहे। ते विचारू नका। आणि मी सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांनी एक सांगितलेलं आहे की मी एक कार्यकर्ता आहे, मी एक शिवसैनिक आहे। त्याच्यामुळे आता महिना दीड महिन्यापूर्वी विराट कोहली रिटायर झाले, रोहित शर्मा रिटायर झाले, पण त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही कसोटी खेळणार नाही, बाकी वन डे आणि 2020 खेळणार। तसं मी फक्त इथे येणार नाही, बाकी माझ्या सगळ्या मॅचेस चालू राहतील सभापती महोदय। त्याच्यामुळं मी सगळ्या पदावर, पण सगळे जण हे विसरले की मी शिवसेनेचा नेता सुद्धा झालो आता। आणि शिवसेनेत पक्षप्रमुखानंतर नेता हा एक महत्त्वाचा असतो आणि तो फार कमी वयात मला संधी मान्य पक्षप्रमुखामुळे उद्धवजी ठाकरे साहेब, कारण एवढे ज्येष्ठ नेते मधुकर दादा असतील, दिवाकरजी रावते साहेब असतील, लीलाधर डाके असतील, दत्ताजी साळवी साहेब असतील, खैरे साहेब असतील, मनोहर जोशी सर, सुधीर भाऊ, प्रमोदजी नवलकर या सभागृहाचे राहिलेले, आणि या पंक्तीत मला असं वाटतं ते एवढे ज्येष्ठ असताना झाले। आम्ही तर त्या मानाने फार कमी कालावधीत या जबाबदारीवर पोहोचलेलो सभापती महोदय। आणि त्याच्यामुळे सभापती महोदय मी मागच्या 30 वर्षापासून शिवसेनेचं काम करतो, 30 वर्ष झालेले आहे। आणि निश्चित इथं चंद्रकांत दादा बसलेले, गिरीश महाजन बसलेले, दादा विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस होते आणि त्या काळात दादा राष्ट्रीय सरचिटणीस असताना काश्मीरचं आंदोलन चालू होतं सभापती महोदय, आणि दादांकडे त्याच एक वेगळी जबाबदारी होती। दादा एक साधं ट्राउझर शर्ट असं ढिला एकदम, गळ्यात शबनम पिशवी असं फिरत होते आणि त्या काळामध्ये देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण असताना आमच्यासारखे काही पोरच शब्द वापरता येईल असे त्यांनी पकडलेले होते सगळे, बरोबर दादा। आणि मग त्यावेळेस ते काय करत होते मी सांगणार नाही आणि आम्ही काय केलं तेही सांगणार नाही, कारण काश्मीरचं आंदोलन होतं। परंतु मला एक अभिमान आहे की जेव्हा तिरंगा फडकवायला जेव्हा श्रीनगरला मुरली मनोहर जोशी गेले होते त्याच्यामध्ये मी सुद्धा होतो सभापती महोदय। परंतु मूळ सगळ्यांनी सांगितलं मी भाजपचे एवढे वर्ष काम केलं, परंतु मूळ आता जर मी 30 वर्ष शिवसेनेचं काम केलं आणि 15 भाजपचं केलं तर 45 इथंच झाले, माझं वय 55 होतंय। परंतु मी एक 10व्या वर्षापासून संघाच्या शाखेशी संबंधित असलेलो आहे।